नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काय कंटाळा आहात रोज रोज टी व्हीच्या आणि मोबाईलच्या साह्यानं अभ्यास करून? आठवतात ते पूर्वीचे दिवस ना, की आई उठवायची आणि म्हणायची, अरे आज शाळेला जायचं आहे, अरे आवरा भाऊ शाळेला जायची वेळ झालेली आहे, अगं शर्वरी, अरे सोहम जेवून घ्या बघू, अरे दप्तर भरलं का, गणवेश घातला का, आवरा भाऊ. आणि मग आपली धांदल ओढायची. आई म्हणायची, अरे आत्ता एवढे तुमचे मित्र येतील, अगं हो डबा भरून ठेवला आहे बरं का तुझा, तेवढा डबा घ्या दोघांनीही, आणि पाण्याची बॉटल घ्यायला विसरू नका, तुमचं पाणी भरायचं आहे बरं का बॉटलमध्ये. तर रिक्षा येईल, आवरा बघू. आणि मग आपण शाळेच्या दरवाजापर्यंत जातो. मैदानात गेल्याबरोबर तो आपल्या मित्रमैत्रिणींचा किलबिलाट, त्याचबरोबर आपल्या कानात घुमणारा तो घंटेचा आवाज, परिपाठाला आपण अगदी व्हरांड्यात आणि मैदानावर ओळीत उभं राहणं आपलं ते. शिक्षक वर्गात आल्यानंतर त्यांच्यापुढं बसून अध्यापनाचं कार्य आपलं चालू व्हायचं. आणि त्यावेळेला आपल्या काही मनामध्ये शंका कुशंका असायच्या, त्या समोरासमोर शिक्षकांकडून आपण सोडवून घेऊन त्या शंकांचं निरसन करायचो. दुपारच्या बेलमध्ये आपलं ते खेळणं, खेळाच्या तासाचं खेळणं, मित्रमैत्रिणींशी गप्पा गोष्टी, खूप मिस करताय ना ह्या गोष्टींना. पण काय पर्याय नाही आहे. हां, मात्र हे कोरोनाचं संकट हळूहळू दूर व्हायला लागलं आहे बरं का. आणि आपण अशी व्यक्त करूया की थोड्याच दिवसात या कोरोनाचं उच्चाटन व्हावं आणि पूर्वीसारखेच आपले वर्ग भरावेत आणि नियमित आपण शाळेला जाऊया. असो, ह्या मोबाईल आणि टी व्हीच्या या काळामध्ये त्याचा कंटाळा करायचा नाही आहे बरं का, कारण त्यामुळेच तर आत्ता सध्या आपला अभ्यास होतो आहे आणि ते आपल्यासाठी वरदान आहेत. ठीक आहे, आपण आपल्या विषयाकडे वळूया. आज आपण नागरिकशास्त्र या विषयाचा अभ्यास करणार आहोत. तर प्रथम आपण मागील तासाला काय शिकलो याचा थोडक्यात आढावा घेऊया. मागील तासाला आपण संविधानाविषयी माहिती घेतलेली आहे. संविधान म्हणजे काय, तर देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. कोणत्या तरतुदी आहेत या? नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, शासन आणि नागरिक यांच्यातील संबंध, त्याचबरोबर शासनाने करायचे कायदे, त्याचे विषय, शासनाच्या मर्यादा, राज्यांना दिलेले अधिकार इत्यादी तरतुदी त्यामध्ये केलेल्या आहेत. ही माहिती आपण मागील पाठाला घेतलेलीच आहे. त्याचबरोबर संविधान म्हणजे राज्यकारभाराचे नियम स्पष्ट करणारा असा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. संविधान सभेने या संविधानाची निर्मिती केली. त्याचबरोबर आपण निवडून दिलेले जे लोकप्रतिनिधी आहेत, या लोकप्रतिनिधींनी या संविधानाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे राज्यकारभार करायचा असतो, त्यांना तो करावा लागतो. ही माहिती आपण मागील पाठामध्ये घेतलेली आहे. तर आज आपण संविधानाची उद्देशिका याविषयी माहिती घेणार आहोत. तर संविधान हा एक महत्त्वाचा आणि सर्वश्रेष्ठ असा कायदा आहे. ज्या वेळेला एखादा कायदा केला जातो त्यावेळेला त्याची काही उद्दिष्ट असतात, काही हेतू असतात. ही उद्दिष्टे आणि हेतू स्पष्ट केल्यानंतर कायद्यासंदर्भात त्याच्याविषयी काही तरतुदी केल्या जातात आणि ह्या तरतुदींची एकत्रितपणे आणि सुसंगत जी मांडणी केलेली असते त्याला आपण प्रस्तावना असं म्हणतो. ही जी प्रस्तावना आहे यालाच उद्देशिका म्हणतात आणि याच उद्देशिकेला संविधानाची प्रास्ताविका किंवा त्याला सरनामा असं देखील म्हणतात. ही उद्देशिका संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते. आता नुकत्याच झालेल्या तुम्ही ऑलिम्पिकचे सामने पाहिले असतील. बघा, त्या सामन्यांमध्ये आपल्या भारतीय खेळाडूंनी अगदी उत्कृष्ट असा खेळ केलेला होता. त्यामध्ये मीराबाई चानू, नीरज चोप्रा, पी.व्ही. सिंधू, त्याचबरोबर आपला हॉकीचा संघ, अशा अनेक खेळाडूंनी त्या ठिकाणी पदकांची कमाई केली. आणि इथं आपण एक भारतीय म्हणून तो सोहळा पाहताना किंवा याविषयी बातम्या ऐकताना वाचताना आपला ऊर अगदी आनंदानं भरून येत होता. का होतं हे असं? तर आपण एक भारतीय आहोत आणि आपल्याला आपल्या देशाचा अभिमान आहे. तर आपण या देशाचे एक आदर्श नागरिक आहोत.
आणि आपण देश म्हणून काय मिळवायचे आहे हे आपल्याला हे संविधान सांगतं. याच्यामध्ये असलेले जे हेतू आहेत, विचार आहेत, मूल्ये आहेत, हे उदात्त आहेत. आणि ही मूल्ये, हेतू, विचार आपण प्राप्त करण्यासाठी काय प्रयत्न करावेत याची हमी संविधानाने दिलेली आहे. आता तुम्हाला माहिती आहे की दररोज तुम्ही परिपाठाच्या वेळेला काय करता, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा म्हणता त्या ठिकाणी. आणि त्याचबरोबर काही शाळांमध्ये संविधानाची उद्देशिका देखील म्हटली जाते. काय आहे ही उद्देशिका? आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अंगीकृत व अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करीत आहोत. ही आहे आपल्या संविधानाची उद्देशिका. यातील जो प्रत्येक शब्द आहे तो शब्द महत्त्वाचा आहे, कारण त्या प्रत्येक शब्दाला काही ना काहीतरी अर्थ आहे. त्या शब्दांचा अर्थ प्रथम आपण पाहूया. हीच आहेत संविधानाची उद्दिष्टे. सार्वभौम राज्य. आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य प्राप्त झालं. त्याच्यापूर्वी आपला हा देश ब्रिटिशांच्या ताब्यात होता, म्हणजे आपण गुलामगिरीमध्ये होतो. त्यांनी नेमून दिलेल्या नियमाप्रमाणे आपल्या देशाचा राज्यकारभार चालू होता. मग तो आपल्याला ते नियम आपल्याला पसंत असोत अथवा नसोत, हा राज्यकारभार चालू होता. ज्या वेळेला देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आपल्याला सार्वभौमत्वाचा अधिकार प्राप्त झाला. सार्वभौमत्व म्हणजे काय? तर आपण या देशात आपल्याला जे योग्य वाटतील असे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत. कोणतेही राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे म्हणजे सार्वभौमत्व. आपल्या या स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेक लोकांनी बलिदान दिलेलं आहे. अनेकांनी या स्वातंत्र्य लढ्यासाठी योगदान दिलेलं आहे. महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, लाला लजपतराय, त्याचबरोबर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चंद्रशेखर आझाद, झाशीची राणी लक्ष्मीबाई, कल्पना दत्त यासारख्या अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती, योगदान या देशासाठी दिलेलं आहे. तर या स्वातंत्र्य लढ्याचं मुख्य जे उद्दिष्ट होतं, हे मुख्य उद्दिष्ट होतं सार्वभौमत्वाचा अधिकार प्राप्त करणं. हा राज्यकारभारासंबंधीचा सर्वात महत्त्वाचा असा अधिकार आहे. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर येथील जनतेनं येथील जे दर ठराविक कालावधीनंतर ज्या निवडणुका घेतल्या जातात त्या निवडणुकांमध्ये जे निवडून आलेले प्रतिनिधी असतात, या प्रतिनिधींना हा अधिकार दिलेला आहे. मग देशांतर्गत जे कायदे करायचे, जे निर्णय घ्यायचे ते हे निवडून गेलेले प्रतिनिधी त्याचबरोबर येथील जनता घेत असते. पुढचं आहे समाजवादी राज्य. तर आपल्या देशामध्ये जे लोक आहेत यांची प्रत्येकाची सांपत्तिक स्थिती एकसारखी नाही आहे, परंतु गरीब श्रीमंत यामध्ये खूप मोठी दरी असता कामा नये हे संविधान सांगतं. येथील जी संपत्ती आहे, देशामध्ये जी संपत्ती आहे, या संपत्तीवर सर्व नागरिकांचा हक्क आहे. या संपत्तीचं केंद्रीकरण मूठभर लोकांच्या हाती राहणार नाही. याचाच अर्थ समाजवादी राज्य. आपल्या देशाची जगामध्ये ख्याती आहे. आपला हा देश जो आहे हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून जगामध्ये त्याचा उल्लेख केला जातो. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, पारशी, जैन, बौद्ध असे कितीतरी धर्माचे लोक इथं राहतात. धर्मावरून व्यक्तीमध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही. प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. मग धार्मिक स्वातंत्र्य मिळालं आहे म्हणून आपण त्याचा कसाही वापर करायचा का? अजिबात नाही. तर धार्मिक स्वातंत्र्य मिळालं आहे, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे.
ज्या वेळेला या स्वातंत्र्याचा अधिकार आपण वापरतो त्यावेळेला आपण काही गोष्टींचं भान ठेवणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण सण उत्सव साजरे करतो त्यावेळेला आपण ह्याही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण यांचं कोणतंही नुकसान होता कामा नये. तुम्हाला माहीत आहे की शाळांमध्ये सुद्धा आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो, वेगवेगळ्या स्पर्धा घेतो. याच्या अनुषंगानं प्लॅस्टिकमुक्त शाळा, तंबाखूमुक्त शाळा. ज्या वेळेला होळी येते त्यावेळेला शाळेत सांगितलं जातं तुम्हाला की होळी लहान करा आणि पोळी दान करा. का होळी लहान करा म्हणून सांगितलं जातं? त्यामध्ये जे इंधन वापरलं जातं, शेणी म्हणजेच गोवऱ्या, लाकूड, रबर वगैरे या वस्तू, तर त्याच्यामुळं त्याच्यातून जो धूर निघतो त्याच्यातून निघणारे जे विषारी वायू आहेत, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, याचा पर्यावरणावर खूप मोठा असा परिणाम होतो. त्याचबरोबर आता नुकतेच गणपती येतील बघा. ह्या गौरी गणपतीचं जे निर्माल्य असतं हे निर्माल्य लोक नदीमध्ये त्याचबरोबर तलावामध्ये, ओढ्यामध्ये इतरत्र फेकत असतात. त्यामुळं सुद्धा प्रदूषण होतं. मोहरमच्या काळामध्ये जे हार वगैरे असतात ह्या पिराला घातलेले ते सुद्धा असे नदी नाल्यांमध्ये टाकले जातात आणि त्यामुळं प्रदूषण होतं. मग आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य मिळालं आहे याचा अर्थ त्याचा कसाही वापर करणं होत नाही. काही बंधनं आपण स्वतःवर घालून घेतली पाहिजे. यानंतरचं आहे लोकशाही राज्य. लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. बघा, लोकशाहीमध्ये जी राज्यकारभाराची जी सत्ता असते ही सत्ता लोकांच्या हाती असते आणि लोकांच्यासाठी जे काही निर्णय योग्य असतील असे निर्णय शासनामार्फत घेतले जातात, धोरणं ठरवली जातात. या सरकारमार्फत सामाजिक, आर्थिक असे योग्य निर्णय घेतले जातात. आपल्या देशाच्या लोकसंख्येचा विचार केला तर 130 कोटीच्या घरात असलेली ही लोकसंख्या, सर्व नागरिकांनी एकत्र येऊन एकाच वेळेला अशा पद्धतीचे निर्णय घेणं शक्य आहे का? नाही. यासाठी आपल्या देशामध्ये ठराविक कालावधीनंतर निवडणुका होतात आणि लोक या निवडणुकांमध्ये काही लोकांना निवडून देतात. हे जे प्रतिनिधी असतात हे प्रतिनिधी संसदेमध्ये काही जातात, काही जी कार्यकारी मंडळं असतात अशा मंडळांमध्ये त्यांची नियुक्ती केली जाते. म्हणजे वेगवेगळ्या संस्थांमध्ये या संविधानामार्फत त्यांची नियुक्ती केली जाते आणि त्या ठिकाणी मात्र ते कायद्यानुसार राज्यकारभार पाहतात. पुढचं आहे गणराज्य. लोकशाही शासन पद्धतीबरोबरच गणराज्य शासन पद्धती आपल्या देशामध्ये आहे. तर जी सार्वजनिक पदं आहेत ही पदे लोकांकडून निवडून दिली जातात. ती वंश परंपरेने येत नाहीत. मग कोणती पदं आहेत ही पदं आहेत राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, महापौर, सरपंच यासारखी जी पदं आहेत या पदापर्यंत जर आपल्याला पोचायचं असेल तर आपण विशिष्ट ठराविक अशी वयाची अट पूर्ण करावी लागते आणि निवडणूक लढवून आपण त्या पदापर्यंत पोचू शकतो. वंश परंपरेने ही पदं मिळत नाहीत, लोकांकडूनच ती निवडून दिली जातात. मात्र जिथं राजसत्ताक पद्धती असते तिथं मात्र ही जी पदं आहेत ही पदं वंश परंपरेने एकाच कुटुंबाकडे जातात. उदाहरणच घ्यायचं झालं तर इंग्लंडमध्ये राजसत्ताक पद्धती आहे. आपल्या या उद्देशिकेने काही मूल्ये देखील ठरवून दिलेली आहेत, ती मान्य केलेली आहेत. ही मूल्ये आहेत न्याय, स्वातंत्र्य, समता. त्यानुसार व्यवहार करण्याची, त्याचबरोबर त्याविषयक कायदे करून ते व्यवहारात आणण्याची हमी आपल्याला या उद्देशिकेने दिलेली आहे. त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊया. न्याय तर अन्याय दूर करून प्रत्येकाला स्वतःच्या प्रगतीची संधी प्राप्त करून देणे म्हणजे न्याय. लोकांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करणे म्हणजे न्याय प्रस्थापित करणे. आपल्या उद्देशिकेने ह्या न्यायाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत.
सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजकीय न्याय, जात, धर्म, वंश, भाषा, जन्मस्थळ आणि लिंग याच्यावरून व्यक्तीमध्ये कोणताही भेदभाव करता येणार नाही. सर्वांना समान वागणूक दिली जाईल. पुढचं आहे आर्थिक न्याय. भूक, उपासमार, कुपोषण ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी गरिबी आणि दारिद्र्यामुळे येतात. मग ही गरिबी दूर करायची असेल, दारिद्र्य दूर करायचे असेल तर प्रत्येक नागरिकाला स्वतःचंच तशाच स्वतःच्या आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन प्राप्त करण्याचा हक्क आपल्या संविधानाने दिलेला आहे. आणि हा अधिकार देत असताना कोणताही भेदभाव केलेला नाही आहे. पुढचं आहे राजकीय न्याय. सर्व नागरिकांना राज्यकारभारामध्ये सहभागी होता यावं यासाठी आपल्या देशाने प्रौढ मतदान पद्धती स्वीकारलेली आहे. प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय? वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली व्यक्ती मतदानाचा अधिकार बजावू शकते, मत देऊ शकते. त्याच्यासाठी आणखी काही नियम आहेत. स्थानिक मतदार यादीमध्ये त्या व्यक्तीचं नाव असावं, ती भारताची नागरिक असावी, ह्या काही अटीसुद्धा आहेत त्याच्याबरोबर. पुढचं जे मूल्य आहे ते आहे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य याचा अर्थ कोणत्याही जाचक अटी नसणे, निर्बंध नसणे, तर प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही क्षमता असतात. या क्षमतांचा विकास करण्यासाठी पोषक असं वातावरण मिळणं म्हणजेच स्वातंत्र्य. आपल्या लोकशाहीनं आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि स्वातंत्र्य मिळणं त्यामुळे लोकशाही प्रगल्भ होते, तिला पूर्णत्व येतं. वेगवेगळ्या प्रकारची स्वातंत्र्य आपल्याला आपल्या या संविधानानं दिलेली आहेत. त्यातलं पहिलं आहे विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. प्रत्येकाला आपलं मत प्रकट करण्याचा अधिकार आहे. मत प्रकट केल्यामुळे आपल्या विचारांची देवाणघेवाण होते. त्याचबरोबर एकमेकांचे विचार समजल्यामुळे एकोपा वाढतो. एखादा प्रश्न सुटत नसेल, त्याची उकल होत नसेल तर त्या प्रश्नाची एकत्रित विचार केल्यामुळं उकल होते. श्रद्धा, उपासना यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं पुढचं स्वातंत्र्य आहे धार्मिक स्वातंत्र्य. आपल्या देशामध्ये मगाशीच सांगितलं मी, अनेक धर्माचे लोक या ठिकाणी राहतात. धर्मावरून व्यक्तीमध्ये भेदभाव केला जाणार नाही. प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचा अधिकार आहे. आपल्या धर्माप्रमाणे त्याचबरोबर इतर धर्मांच्याही शिकवणुकीचे आपण आचरण करू शकतो, पालन करू शकतो. आपण धर्माप्रमाणे आपल्याला सण उत्सव साजरे करण्याची मुभा देखील दिलेली आहे. यानंतरचं जे मूल्य आहे ते आहे समता. आपल्या संविधानानं दर्जाची व संधीची समानता आपल्याला दिलेली आहे. प्रत्येक व्यक्तीचा दर्जा समान मानलेला आहे. जात, वंश, धर्म, भाषा, जन्मस्थळ, लिंग याच्यावरून व्यक्तीमध्ये भेदभाव केला जाणार नाही. त्या व्यक्तीचा, प्रत्येक व्यक्तीचा दर्जा समान आहे, म्हणजे दर्जाची समानता आपल्याला दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला संधीची समानता देखील दिलेली आहे. येथील प्रत्येक नागरिकांना विकासाच्या संधी निर्माण करून दिल्या जातील. त्या निर्माण करून देत असताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही याची हमी दिलेली आहे आपल्या संविधानात. आणि पुढचं जे मूल्य आहे किंवा उद्दिष्ट जे आहे हे सर्वात महत्त्वाचं असं हे तत्त्व आहे, आदर्शवत असं तत्त्व आहे, आणि ते म्हणजे बंधुता. आपल्या संविधानकारांना माहीत होतं की केवळ न्याय, स्वातंत्र्य, समता देऊन समाजामध्ये समता निर्माण होणार नाही. आपण कितीही कायदे केलेत तरी त्याचा काही उपयोग नाही जोपर्यंत लोकांमध्ये बंधुभावाची निर्मिती होत नाही, तोपर्यंत फक्त या गोष्टींची हमी देऊन उपयोग नाही. तर समाजामध्ये बंधुभावाची निर्मिती झाली पाहिजे, बंधुभाव निर्माण झाला पाहिजे. बंधुतेचं
हे तत्त्व संविधानानं स्वीकारलेलं आहे. बंधुता म्हणजे काय? तर येथील जे नागरिक आहेत या नागरिकांना परस्परांविषयी आत्मीयता असणे, आपुलकी असणे म्हणजे बंधुभाव. एखादी समस्या असेल तर ती समस्या सोडवण्यासाठी संवेदनशीलतेने विचार करणे, एकमेकांशी सहानुभूतीपूर्वक आपण वागणे म्हणजेच बंधुभाव. बंधुभाव आणि व्यक्तीची प्रतिष्ठा जपणे हे अगदी ह्यांचा जवळचा संबंध आहे, निकटचा असा संबंध आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा म्हणजे काय? व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून प्रत्येक व्यक्तीला सन्मान आहे. हा सन्मान जात, धर्म, लिंग याच्यावर ठरवला गेलेला नाही आहे. तर ज्या वेळेला आपण दुसऱ्यालाशी आदराने वागू त्याच वेळेला दुसरी व्यक्ती आपल्याशी आदराने वागणार आहे. म्हणजे या ठिकाणी बंधुता आणि व्यक्तीची प्रतिष्ठा हे एकत्रित त्याचा विचार केलेला आहे. तर आपल्याला आपल्या समाजामध्ये न्याय आणि समता निर्माण करायची असेल तर आपण सर्व भारतीयांनी एकत्रितपणे या देशामध्ये राहिलं पाहिजे. आज आपण या पाठामध्ये संविधानाच्या उद्देशिकेविषयी थोडक्यात माहिती घेतलेली आहे. तर या पाठाच्या खाली जो स्वाध्याय दिलेला आहे हा स्वाध्याय तुम्ही पूर्ण करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये जी काही वर्तमानपत्रे आहेत या वर्तमानपत्रांची नावंसुद्धा तुम्ही त्यामध्ये लिहायची आहेत. आणि जे मतदानाचं मशीन आहे EVM, तर ह्या मशीनची माहिती ज्या वेळेला हे कोरोनाचं संकट दूर होईल त्यावेळेला तहसील कार्यालयाला भेट देऊन तुम्ही त्या ठिकाणी जाऊन या मतदान यंत्राची माहिती तुम्ही घ्यायची आहे. आत्ता तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून ही माहिती घेऊ शकता. तर आज आपण या ठिकाणीच थांबत आहोत. धन्यवाद.